नमस्कार मित्र आज आपण जाणार आहोत पाहणार आहोत एक असं ठिकाण जे आहे भक्ती आणि शक्तीचं एक असं स्वरूप जिथे प्रत्येक जण येतो माथा टेकण्यासाठी। अनेक जणांचं कुलदैवत असलेलं हे ठिकाण आहे तरी कुठे आहे तरी कोणतं ठिकाण ज्या ठिकाणी अग्नीत तेल अर्पण केलं जातं। काय बरं ह्या ठिकाणाचं महत्त्व? तर चला मित्र आपण आज जातोय सातारामध्ये वाई जवळील आज सातारामध्ये स्थित असलेले ठिकाण आई मांढरा देवीचं मंदिर। आई कालूबाईचं मंदिर सर्वांना चर्चेचं आहे, प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणाला आम्ही देखील आज आकर्षित होऊन जातोय भेट देण्यासाठी। आम्ही तर या ठिकाणी पहिल्यांदा जातोय, परंतु काय ही झाडी काय हे डोंगर पाहून खरंच आम्ही थक्क झालो। कारण महाबळेश्वर जवळचा असलेला हा परिसर अतिशय पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा आहे। कुठे आपल्याला काय शिकायला मिळेल सांगता येत नाही, कारण आम्ही मांढरदेवीच्या पायथ्याशी असताना एक ज्यूसवाल्याने देखील आम्हाला थक्का करून सोडला। कारण त्याचं म्हणणं असं आहे की अध्यात्म पण ह्या सरबतासारखं आहे। साखर, लिंबू आणि मीठ यांचं योग्य मिश्रण झालं तर गोड सरबत, छान सरबत बनतं आणि पौष्टिक सरबत बनतं। तर असं हे महत्त्व जीवनाचं आपण मिळून मिसळून राहायला हवं, सुखदुःख येत राहणार आणि सर्वांशी मिळून आनंद लुटायला हवा। आणि हा आनंद लुटण्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत मांढरा देवीच्या दर्शनासाठी। खरोखर एक शक्तीचं प्रतीक आहे आणि शक्तिपीठापैकी एक असं एक ठिकाण आई मांढरा देवी। तुम्ही कधी आलात का या ठिकाणाला? नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आला नसेल तर चला बॅगा भरा आणि या इथे, कारण आम्ही अनुभवले असं हे ठिकाण खरोखर खूप सुंदर आहे आणि पाहण्याजोगं आहे। अनेक जण इथे येऊन गेल्यात, अनेक जणांचं कुलदैवत आहे। ज्या प्रकारे आपण पश्चिम भागातील माणसं लोक जी येतात आई एकविरा आईच्या दर्शनासाठी आपण गर्दी करत असतो आणि त्याच ठिकाणी सारखी गर्दी इथे देखील असते। परंतु आम्ही अगदी आउट सीझनला आलोय, कारण आम्हाला काही लोकांनी घाबरवून ठेवलं होतं, अशी गर्दी असते आणि त्या गर्दीला नको, कारण आपण नवीन जातोय तर मग अजून त्रास व्हायला नको म्हणून आम्ही एकदम आउट सीझनला आलोय। पुन्हाच थोडीशी आम्हाला गर्दी कमी मिळते, कारण इथे नवस, इथे होम हवन अनेक प्रकारच्या विद्या केल्या जातात। पायथ्याशी असले मारुतीचं मंदिर अगदी करून सोडणारं, कारण जिथे जिथे शक्ती आहे तिथे तिथे भक्ती जागृत करणारा अजून एक नाव म्हणजे मारुतीराया। हे हनुमंताचं एक पाषाणावर कोरलेलं मूर्ती पाहिली आणि सुरुवात केली आईच्या गडावर चढायला। आमची आजची टीम आपण जातोय आईमाऊलीच्या दर्शनासाठी आणि अनेक अनुभव इथे आम्हाला अनुभवायला मिळतात, छोटे मोठे। एक अजून आम्हाला दादा दिसले, ते दादा देखील मागण्याचं काम करत होते, परंतु त्यांना आम्ही सांगितलं की तू पण मागतोय, तू मंदिराच्या बाहेर मागतोय आणि आम्ही मंदिराच्या मध्ये जाऊन मागणार आहोत। तुझ्यात आणि आमच्यात काही छानसा इतका फरक नाहीये। आपण पुढच्या वाटेला निघत असताना अजून काही लोक मिळतात आम्हाला। या जागेचं एका लोकांनी महत्त्व सांगितलं की ज्या प्रकारे इथे लोक नवस करतात त्या प्रकारे त्यांचे नवस देखील पूर्ण होतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर आपण काय करतो तर नवसाची परतफेड करतो। नवस फेडण्याचं काम आपण नक्कीच करायला हवं। आपण बोलून जातो, आपण विसरून जातो आणि आपलं बोललेलं राहून जातं। कधी कधी विसरल्यानंतर त्याचे वाईट परिणाम देखील होतात, त्यामुळे आपण बोललेला शब्द लक्षात ठेवा। आमच्या जोडीला आलेल्या अजून एकाने आम्हाला, अनुभवी लोकांनी आम्हाला सांगितलं, तर अशा ठिकाणी जर तुम्ही येत आहेत तर आधी तर बोलूच नका। आई माऊली तुमचं मागणं न बोलताच पूर्ण करते। तुमचं येथे येणंच तुम्हाला तुमचं नशीब उजळून जाणं आहे आणि जर तुम्ही इथे येत आहेत तर काही गोष्टी तुम्ही दिल्याच पाहिजे अशातला भाग नाही। आई माऊलीजवळ, देवीजवळ सर्व गोष्टी आहेत, तिनेच दिलेल्या सर्व गोष्टींचा आपण उपभोग घेत आहोत। तिला आपण काय देणार? परंतु आपली शक्ती असते, आपली भक्ती असते आणि ह्या भक्तीपोटी आपण सर्व काही नवस बोलत असतो। ह्या ठिकाणाचं आम्ही एक अजून महत्त्व जाणून घेतलं। आम्हाला इथल्याच काही लोकांनी सांगितलं की जेव्हा भगवंत विष्णू यांनी मोहिनी रूप घेतलं होतं भस्मासुराच्या वधासाठी, तेव्हा शिवशंकरांनी भस्मासुराला वर दिला की ज्याच्या शिरावर तू हात ठेवशील तर तू भस्म करू शकतो। आणि ही पिढा आता उद्भवणार होती, एक समस्या निर्माण झाली होती सर्व देवतांसमोर। तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं आणि ह्या ठिकाणीच भस्मासुराचा वध केला होता। तर अशा ठिकाणाला येऊन, वेगळ्या ठिकाणासाठी येऊन आणि वेगळी माहिती मिळते तेव्हा अजून छान वाटतं। कारण आपण एक पॅकेज घेऊन येतो 100% आणि मग आपल्याला मिळतं 150%। खरोखर फायदा आपल्याला नक्कीच मिळतो इथे ह्या ठिकाणी येण्याचा। खूप छान वाटतं। इथे अनेक रूढी रीती केल्या जातात आणि अजून मान्यता आहे काही गोष्टींना। आधी इथे खूप मोठ्या प्रमाणावर प्राणी किंवा पक्षी बळी दिले जायचे आणि
बली आता प्रथा इथे थोडी थोडी कमी व्हायला लागलेली आहे. प्रशासनाचा हस्तक्षेप झाल्यानंतर अशा गोष्टींना कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आपापल्या परीने लोक अजूनपर्यंत त्या मान्यता चालू ठेवणार आणि ह्या मान्यता जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपला धर्म टिकून आहे. सर्व गोष्टी जर नष्ट झाल्या धर्मातून तर मग उरणार काय. आम्ही देखील ह्या ठिकाणी येतोय तर खूप छान वाटतंय की आपण मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ शकतो, परंतु कॅमेरासाठी बंदी आहे, त्यामुळे आम्ही देखील त्या नियमांचं पालन करत आम्ही पुढे गेलो. पुढील मंदिरात इतक्या काही सूचना नव्हत्या म्हणून आम्ही तिथे त्या देवांचा आम्ही थोडंसं क्लिप घेण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये कौल लावला जातो, अनेक प्रकारचे नवस बोलले जातात आणि बोललेला नवस पूर्ण होतो. मित्रांनो, मी स्वतः अनुभवलेलं आहे, आमच्या जोडीला जे आले होते त्यांनी अनुभवलेलं आहे. अजून इथले जे लोक आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधला, त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला आणि हो, मिळतं, जे मागू ते मिळतं अशी इथे मान्यता आहे. आम्ही परत पुढे चाललोय. प्रत्येक मंदिरात वेगळं काही आम्हाला दर्शनास मिळतं आणि त्या आलेल्या अनुभवाचा आम्ही आनंद घेत पुढे जातोय. इथे एक नारळ फोडला जातोय आणि नारळ का फोडला जातोय हे तुम्हाला तर माहितीच आहे. एक बली, आपण एक बली देतोय, एक नर बली एक प्रथा चालू होती आणि मग त्याच प्रकारे शीर असलेलं एक आपण नारळ स्वरूप ज्यातून रक्त निघतं, पाणी स्वरूप रक्त निघतं, मांस आहे आणि शीर आहे, डोळे, नाक, सगळ्या गोष्टी आहेत, केस आहेत. अशा प्रकारचा नरबली इथे आम्ही आज देतोय. आम्हाला देखील आनंद आहे की निसर्गाची किमया आहे, काही ना काही रिप्लेसमेंट निसर्गाने करून ठेवलेलं आहे. पुढची तयारी निसर्गाला नक्कीच आहे. खूप छान वाटतंय. इथल्या डोंगर कडा देखील त्याच प्रकारे तुम्ही प्रसिद्ध आहेत. महाबळेश्वरचे तुम्ही घाट पाहिलेले आहेत, एक एक पॉईंट पाहिलेले आहेत आणि त्या प्रकारेच पॉईंट बाजूच्या डोंगरवर देखील थोडेफार तुम्हाला पाहायला मिळतील. आम्ही देखील ह्या सर्व गोष्टी, नैसर्गिक गोष्टी आणि आध्यात्मिक गोष्टींचा आम्ही आनंद घेत जातोय पुढे. खरोखर तुम्ही मित्रांनो इथे याल तर तुम्हाला इथे बस सुविधा आहे. वाईस शहरापासून तुम्हाला अनेक ट्रान्सपोर्टच्या सुविधा आहेत आणि त्यासोबत खाण्यापिण्याला एक तुम्हाला इथे सर्व गोष्टी मिळून जातील. बाजूलाचं भोजनालय आहे, मंदिराचं तुम्हाला फ्री सेवा आहे भोजनाची, ती देखील तुम्ही अनुभवू शकता. खूप रुचकर आणि चविष्ट जेवण असतं इथे. कोणत्याच प्रकारची तिथे कमतरता तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जर तुम्ही ह्या ट्रिपची जर तयारीत असाल तर नक्कीच या आणि आनंद आहे की ह्या सर्व गोष्टीचा ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहून आलात त्या तुम्हाला प्रत्यक्षात देखील अजून चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील. शेवटी सांगेल मित्रांनो, लाईक कमेंट करताय परंतु शेअरही करा खूप साऱ्या लोकांना आपल्या ग्रुपमध्ये आणि अशा एखाद्या नवीन ठिकाणाला तुम्ही जाऊ इच्छिता असाल तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला तो पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत बनून राहा.